नमस्कार, अदित कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशा शेवगाव कचोरी। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। कचोरी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी मैदा, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, 1 चमचा तेल, कच्चं तेल आहे। तेल छान मैद्याला लावून घ्यायचं आहे। छान असं तेल लावून झालं की त्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालत याचा गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा जास्त घट्टही नाही आणि जास्त सैल नाही, मध्यम असा याचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने इथे मी हा गोळा छान मळून घेतलेला आहे। आता आपण हे 15 ते 20 मिनिटे मुरण्याकरता ठेवूयात। मैद्याची कणिक मळते तोपर्यंत आपण आतमधलं सारण बनवून घेऊयात। त्यासाठी मी कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरं, अर्धा चमचा बडीशोप, जिरा आणि बडीशोप छान तळून घ्यायचे आहे। जिरा आणि बडीशोप छान तळली की त्यामध्ये आता मिरची, आलं आणि लसूण याचा ठेचा बनवून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे। आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता आणि हा ठेचा आपल्याला छान यामध्ये तळून घ्यायचा आहे। ठेचा छान तळला की यामध्ये आता थोडंसं धना पावडर, गरम मसाला, हळद आणि हे मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत। याचबरोबर थोडीशी कस्तुरी मेथी, मसाले छान परतले की त्यामध्ये आता अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे आणि बेसन पीठही यामध्ये छान परतून घ्यायचं आहे। हे छान मिसळून घेतलं की त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठही छान मिसळून घ्यायचं आहे। यामध्ये थोडासा पाण्याचा शिपका देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपलं बेसन करपणार नाही आणि बेसन छान शिजल्याने जाईल। मिश्रण आता आपल्याला मध्यम आचेवरती 5 मिनिटे छान वाफवून घ्यायचं आहे। मी 5 मिनिटे हे मिश्रण छान वाफवून घेतलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात। तुम्ही पाहू शकता छान असं आपले इथे सारण तयार झालेलं आहे। फक्त मध्ये मध्ये मी 1-2 वेळेस हलवून घेतलं होतं। तर 20 मिनिटांनंतर इथे आपली मैद्याची कणिकही छान मुरलेली आहे। परत एकदा याला छान मळून घेऊयात। कणिक छान मळून झाल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मी छान याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता यामधला एक गोळा घ्यायचा, छान असं गोल मळून घ्यायचा आहे। याची अशी वाटी बनवून घ्यायची आहे, जसं आपण पुरणपोळीला करतो त्याप्रमाणे मधामध्ये थोडंसं जाड ठेवायचं आणि कडेने पातळ। या पद्धतीने आपल्याला वाटी बनवून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण बनवलेलं सारण भरून घ्यायचं आहे। आणि आता याला छान बंद करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे कचोरी छान हलकीशी लाटून घ्यायची आहे। जाडसरच लाटायची, पातळ नाही लाटायची। तर इथे आपली कचोरी छान लाटून तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता मी जाडसरच ठेवलेली आहे। आता आपण अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कचोऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। मी सर्व कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या तळून घेऊयात।
छान गरम करून घेतलेला आहे। आता गॅस थोडा कमी करूयात आणि आता आपण त्यामध्ये कचोरी सोडूयात। कचोरी सोडताना जो सॉफ्ट मऊ भाग आहे तो खाली सोडायचा आणि जो खरबडीत भाग आहे तो वरती ठेवायचा। आणि कचोरी एका बाजूने छान तळून घेऊयात। कचोरी एका बाजूने तळलेली आहे। आता आपण पलटून घेऊयात। तुम्ही पाहू शकता छान आपली कचोरी ते फुगलेली आहे। इथे आपली छान अशी कचोरी तळलेली आहे। आता आपण ती काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या तळून घेऊ। अशा पद्धतीने इथे आपली खुसखुशीत अशी शेगाव कचोरी तयार आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।